शेतात काम करत असताना अचानक वारा सुटला, पूर्ण वातावरणच बदलून गेलं. तर हाय गाईज, आज सकाळी आधी तर चालला होतो वापस घरी. मम्मीने त्यांनी आता त्यांना वाटी लावून दिलं. आता चाललो होतो मी शेतात. तर शेतामध्ये आज आपल्याला ठिबक आतरायचं होतं. या शेतामध्ये ठिबक आतरल्यानंतर आपल्याला पाणी सोडावं लागल. 2 दिवस पाणी सोडल्यानंतर आपल्याला इथं अद्रक लावायची. या शेतात यावेळेस आम्ही नवं ठिबक आणलं होतं. 4 वर्षापूर्वी आम्ही या शेतामध्ये अद्रकच लावली होती. त्या वर्षी हे शेत आम्हाला सगळ्यात जास्त लकी ठरलं आणि या वर्षी पण आम्हाला हीच अपेक्षा आहे. आमच्या अर्ध्या शेतात नळ्या आतरून झाल्याच होत्या की लगेच वातावरण चेंज झालं. आता थोडं आबाळ आलं होतं, ते बरंच झालं की आता ऊन थोडं कमी लागेल. आता तुम्हाला हे काम खूपच सोपं वाटत असेल, पण एवढ्या लांब पर्यंत चालत जाणं खरंच इतकं सोपं नाही. एका साईडनं ठिबकची नळी इथं बसून घ्यावं लागतं. सुनील दादांनी एका साईडने नळ्या बसवल्या आणि दुसऱ्या साईडने नळी घेऊन मला खूप लांब जावं लागलं. आता हळूहळू जरा जास्त आबाळ यायला लागलं होतं. असं वाटलं होतं की थोड्या वेळाने लगेच पाऊस येईल. पाऊस तर नाही, पण हवा खूप जास्त सुटली होती. आणि आता आम्ही जो 1000 मीटरचा ड्रिपर पाईप आणला होता तो सुद्धा संपला होता. आता राहिलेल्या शेतामध्ये आपल्याला हे काम उद्या करावं लागल. आणि तसं पण वातावरण खूपच जास्त चेंज झालं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपले पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.